टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। शिवरात्री निमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बनेश्वरचं दर्शन घेतलेलं आहे। आपल्यासोबत सुप्रिया ताई आहेत। दरवर्षी तुम्ही ताई बनेश्वरला येत असता, दर्शन घेत असता, यंदा सुद्धा नेहमीप्रमाणे दर्शन घेतले, काय सांगाल? मी नेहमीच बनेश्वरला येते। बनेश्वर असेल, जेजुरीचं मंदिर असेल किंवा अनेक जी मंदिरं बारामती लोकसभा मतदारसंघात आहेत, ते खूप आस्थेने, प्रेमाने, विश्वासाने आम्ही सगळेच एकत्र येत असतो। ताई, खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांची फॅमिली जी आहे ती आता उपोषणाला बसली आहे। त्यांच्यासोबत मस्सजो ग्रामस्थ बसलेले आहेत। 2 दिवसात जर सरकारने दखल घेतली नाही तर पाणीसुद्धा त्याग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही काल फोनवरून त्यांची चौकशी केली, एकूणच हे आंदोलन काय? हे खूप दुर्दैवी आहे की एवढी मोठी हत्या होते, एवढा मोठा अन्याय होतो आणि ज्या पद्धतीने बीडचे दोन्ही असेल, मग देशमुख कुटुंब असेल, मुंडे कुटुंब असेल किंवा जी घटना परभणीला झाली ती, या तिन्ही घटनांमध्ये खूप दुर्दैवी आहे की ह्याच्यात आमचं कधीच इच्छा नव्हती की राजकारण यावं। आमची इच्छा आहे की सामाजिक खूप अन्याय या तिन्ही कुटुंबांवर झालेला आहे, त्याला सरकारने न्याय दिलाच पाहिजे। आणि कालही मी त्या कुटुंबांशी बोलले, काल मी मुंडे कुटुंबांशी बोलले। मी एक दिवस आड तरी त्यांच्याशी बोलतच असते की कुठे झालेलं आहे, काय प्रोग्रेस झालेला आहे, केसची काय माहिती, आणि असं कसं होऊ शकतं की एक 7वा जो खुनी आहे तो असा कुठे फरार होऊ शकतो की सापडतच नाही आपल्याला। मी तर महाराष्ट्र पोलीसला विनंती केली की बाकीच्या राज्यांमध्ये शोध करायचा असेल तर सांगा, कारण का आमची पार्लमेंटची जी कमिटी आहे होमची, त्याच्या अनेक वेळा मीटिंग्स असतात। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी त्या कमिटीवर आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्यामध्ये आमचीही सहकार्याची भूमिका आहे की तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही दिल्लीला फॉलोअप करावा का, की त्या पोलिसांची मदत घेऊया, पण या तिन्ही कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे। या प्रकरणात खरं तर धनंजय मुंडे यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी होती। त्याचप्रमाणे माणिकराव कोकाटे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची सुद्धा मागणी होती राजीनाम्याची, मात्र अजूनही दोघांनी राजीनाम्याचा निर्णय घेतलेला नाही। नैतिकता दाखवली पाहिजे का आता तरी? नैतिकता हा शब्द आम्ही 70 दिवस 72 दिवस वापरतोय, पण ह्या सरकारला ऐकू येत नाही। गमतीचा भाग झाला, कालच रात्री मी म्हणजे मला आश्चर्य खरं तर वाटलं की काल देवेंद्रजींनी एक स्टेटमेंट केलं आहे की जे फिक्सर असतील, भ्रष्टाचारी असतील किंवा कुणावरही आरोप झालेले असतील, हा शब्द त्यांनी तुमच्या चॅनलवर मी पाहिला की आरोप झाला असला तर आम्ही त्याची गय करणार नाही, अशा सेक्रेटरीला मी थारा देणार नाही या सरकारमध्ये। भ्रष्टाचार मुक्त सरकार मला करायचं आहे। मला प्रश्न पडतो आणि मी खूप विनम्रपणे देवेंद्रजींना प्रश्न विचारू इच्छिते की OSD, PA या सगळ्यांना नियम लागू, मग तोच नियम मंत्र्यांना का नाही लागू? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही सेवक आहोत। जर आरोप झालेला सेक्रेटरी या सरकारला चालत नाही, आरोप झालेला OSD चालत नाही, मग हा फक्त सरकारमध्ये काम करणाऱ्या सेक्रेटरीजलाच नियम कायदे, मंत्र्यांना नियम कायदे शिस्त नाही, हा कुठला न्याय? दिल्लीत साहित्य संमेलनादरम्यान नीलम गोरे यांनी म्हटलं होतं की ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्यानंतर एक पट वाढलं जायचं। त्यानंतर खरं तर सुषमा अंधारे यांनी अब्रू नुकसानीची नोटीससुद्धा बजावली आहे, मात्र साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठावर असं वक्तव्य करणं योग्य आहे? खूप दुर्दैवी होतं। खूप कष्ट करून लोकांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी दिल्लीला गेलं, या देशाचे, हे बघा, ते राजकीय पण नाही, हा एक म्हणजे हा रसिकांसाठी कार्यक्रम असतो, साहित्यिकांसाठी कार्यक्रम असतो, देशाचे प्रधानमंत्री त्याच्यासाठी उपस्थित राहतात। आणि अशा वेळेस हे खूप आम्हाला वाईट वाटलं की एवढा सुंदर कार्यक्रम केलेला, एवढे कष्ट लोकांनी वर्षभर त्याची तयारी केली आहे, त्याला गालबोट लागलं, ह्याची अस्वस्थता, दुःख कायम राहील। यांच्यावर खरं तर बोलताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आणि त्यांनी असंवैधानिक शब्द त्यांच्यावर बोलताना वापरलेत अशी टीकावं लागलीत। संजय राऊत यांनी बोललेले शब्द योग्य आहेत असं वाटतं? एक तर मी शब्द ऐकलेला नाही, पण माझं म्हणणं आहे की हा एक साहित्याचा कार्यक्रम आहे, हा सुसंस्कृत महाराष्ट्राचा कार्यक्रम आहे, त्याला गालबोट लावायचं जे झालंय, दुर्दैवी ज्या व्यासपीठावरनं जे स्टेटमेंट केलं, आणि खरं तर आम्हाला खूप दुःख झालं की त्या व्यासपीठावरनं अशा गोष्टी आल्या।
ताई, काल परवा जयंत पाटील यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान बावनकुळे यांच्या घरी त्यांची भेट घेतली. यावरून उलटसुलट चर्चा चालू झालेल्या आहेत. जयंत पाटील यांना महायुतीत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एक तर मी दिल्लीत तर सगळ्याच मंत्र्यांना भेटते आणि मी तर फोटो ट्विट पण करते. अशा हिशोबाने गेले 10 वर्ष माझ्याच बद्दल बोललं पाहिजे, कारण का केंद्रातले एक मंत्री असा नाही ज्याला मी भेटत नाही किंवा फोटो काढत नाही. आणि त्यांचा फोटो आम्ही का काढतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो की आमच्या मतदारसंघातली कामं हवी म्हणून. आम्ही काय फोटो काढायला जात नाही त्यांच्याकडे, फक्त आम्ही पत्र देतो, फोटो काढतो आणि तुम्हाला कळावं की आम्ही त्यांना भेटलो म्हणून आम्ही फोटो पण टाकतो. की अकाउंटेबिलिटी असा विचार, अरे आपला खासदार दिल्लीत काय करतोय, दिल्लीत मंत्र्याला भेटला का नाही, बरं भेटला तर मग चर्चेत काय झालं, असं असतं. पण याआधी सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना उघडपणे ऑफर देण्यात आलेली आहे आणि एक जे मंत्रिपद आता रिक्त आहे महायुतीमध्ये ते त्यांच्यासाठी ठेवलं गेले अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. आता चर्चेला मी काही करू शकत नाही, पण अर्थातच ते त्यांचं स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं. ते म्हणले की मी विकास कामासाठी भेटलो. मी स्वतः इतक्या मंत्र्यांना विकास कामासाठी भेटत असते, त्यामुळे मला काहीच गैर वाटत नाही जेव्हा कोणी भेटतं. भाजपच्या ऑपरेशन कमळनंतर आता शिवसेनेचं ऑपरेशन टायगर जोर धरते. अनेक पक्षप्रवेश शिंदेच्या शिवसेनेत होत आहेत. अजूनही दावा केला जातो की महाविकास आघाडीतले अनेक मोठे नेते हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. सत्तेचा वापर करून कुठेतरी विरोधी पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न. मी या गोष्टी TV मध्येच ऐकते, मला माहिती नाही याच्याबद्दल, पण मी दिल्लीला गेल्यावर जरूर माहिती काढून सांगेन तुम्हाला. लाडकी बहीण योजनेतून आता जवळपास 9 लाख अर्ज जे आहेत धापात्र महिलांना वगळण्यात आले अशी माहिती मिळते. निवडणुकीआधी हे सर्व नियम शिथिल होते, मात्र निवडणूक झाल्यानंतर कडक केल्याचं कुठेतरी पाहायला मिळते. काय सांगाल या सर्व? मला काय आश्चर्य वाटत नाही. मी इलेक्शनच्या आधी पण हे म्हणत होते, खूप दुर्दैवी आहे की 9 लाख महिलांना, बहिणींना हे फसवतात. मी 9 लाख बहिणींना जर फसवत असाल तर त्याच्यावर काय बोलणार आपण? खूप दुर्दैवी आहे. फसवणूक ज्या पद्धतीने ह्या स्कीमचा वापर सरकारने, त्याचा वापर आणि गैरवापर स्वतःच्यासाठी स्वार्था केला, हे खूप महाराष्ट्राला न शोभणार आहे. म्हणजे विधानसभा निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून हे सर्व स्कीम आणण्यात आली असं दिसतंय. तशी भावना समाजामध्ये आज आहे. काल इंद्रजित सावंत आणि कोरटकर यांच्या दरम्यानची तुम्ही ऐकलं असेल. खरं तर वारंवार महापुरुषांचा अपमान केला जातो. यामुळे काय कडक कायदे यावेत असं तुमचं म्हणणं? नाही, वाचाळ वीरांना आवरलंच पाहिजे आणि अर्थातच त्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे. मी स्वतः काल इंद्रजित सावंतांशी बोलले. मी ट्विटही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे आणि आमची अपेक्षा आहे की त्यांनी याच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन घ्यावी. धन्यवाद ताई. तर विविध राजकीय प्रश्नांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन चंद्रावसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.